राज्य सरकारचा राज्य सरकारचा राहुल गांधी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। स्मार्ट मीटर बंद, स्मार्ट मीटर बंद। सरका मागे खालचं फिरवा, खालचं खाली एक आहे त्याच्या फिरवा किती मागे सरका पार्टीचा कांग्रेस पार्टीचा राहुल गांधी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राहुल गांधी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। स्मार्ट मीटर बंद, हम तुम्हारे साथ हैं। या देवेंद्र फडणवीस सरकारचं करायचं काय? फडणवीस सरकारचं करायचं काय? स्मार्ट मीटर बंद अरे आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। काँग्रेस पक्षाचा विजय असो, काँग्रेस पक्षाचा विजय, काँग्रेस पक्षाचा विजय काँग्रेस पक्षाचा विजय असो। स्मार्ट मीटर बंद झालं पाहिजे, स्मार्ट मीटर बंद झालं पाहिजे। काय सांगाल, काय आंदोलन केले, काय मागणी? आज या ठिकाणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं पूर्ण जिल्हाभरामधून सगळे काँग्रेसचे पदाधिकारी आणि सर्व महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे। या महावितरण कार्यालयासमोर स्मार्ट मीटरच्या विरोधात या ठिकाणी आम्ही हा मोर्चा आणलेला आहे। स्मार्ट मीटर हे सर्वसामान्य जनतेसाठी एक जाचक अटी जसं आपण एखाद्या लादतो त्याप्रमाणे हे स्मार्ट मीटर त्यांच्यावर लादलं गेलं आहे। आणि आताच आपण ऐकला हा सर्वसामान्य लोकांच्या सुद्धा ज्या भावना आहेत किंवा त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करूनच आम्ही त्यांचे प्रश्न या ठिकाणी मांडण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। दुपटीनं वीज बिल येणं आणि प्रत्येक महिन्याला ते वीज बिल त्याच तारखेमध्ये पे केलं तर पुढे लाईट चालू राहणार नाही तर लाईट डिस्कनेक्ट होणार। या प्रकारे जर शेतकरी वर्गाला, सर्वसामान्य कष्टकरी वर्गाला जर अशा प्रकारचे मीटर देण्यात आले तर त्यांनी जगायचं कसं? त्यांचं जीवन या स्मार्ट मीटरच्या काट्यावरती चालणार आहे का हे आम्हाला सरकारला विचारायचं आहे। कारण काटा बंद झाला की त्यांचं जीवन अंधकारमय होणार आहे। त्यासाठी या जाचक स्मार्ट मीटरला रद्द करून पहिलं जे मीटर आहे त्याच्यामध्ये सुधारणा करून ते सुरळीतपणे ठेवण्यात यावं, शेतकरी वर्गाला समजून घेण्यात यावं। प्रत्येकाचीच कॅपॅसिटी नसते की त्याच दिलेल्या तारखेमध्ये वीज बिल त्यांच्याकडून भरणा करण्यात येईल। कारण आपण शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आज आहेत, शेतीमालाला भाव नाही, त्या प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा करत प्रत्येक समस्येला तोंड देत आज सर्व समाज या सगळ्या गोष्टीला तोंड देत उभा आहे। आणि त्याच्यामध्ये परत हे स्मार्ट मीटर प्रत्येकाच्या डोक्यावर एक टांगत्या तलवारीसारखं बसवलेलं आहे। तर हे बंद करण्यात यावं अशी आमची या पक्षाच्या वतीनं सर्वसामान्य लोकांची मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी उभ्या आहोत। सगळ्यात महत्त्वाचं जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आमची अनेक आंदोलन नंतर त्याच्यामध्ये E20 पेट्रोल डिझेलचा विषय आला। 20% जास्त त्यामध्ये इथेनॉल वापरलं, लोकांच्या गाड्या मशिनरी बंद पडत आहेत, त्याचाही आम्ही निषेध नोंदवला। इथं नोटबंदीपासून ते गॅस सिलेंडर महाग, पेट्रोल डिझेल महाग, त्याच्यापासून ते विद्यार्थ्यांच्या लाठीकाठीच्या हल्ल्यापर्यंत आम्ही प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी निषेध नोंदवलेला आहे। आज सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे विषय आहे तो स्मार्ट मीटरचा विषय आहे। मागच्या मीटरला सरकारनं हजारो कोटी रुपये खर्च देत, ते नवीन मीटर आहेत आणि गरज नसताना अदानीच्या घशात घालण्यासाठी MSEB ऑफिस आणि कार्यालय आणि गोरगरिबांचे जे मीटर बसलेले आहेत त्याचा पैसा डायरेक्ट अदानीला आहे। त्यांचा फायदा करून देण्यासाठी अदानीचे कार्यकर्ते असलेले देवेंद्र फडणवीस साहेब, पुन्हा आपले मोदी साहेब हे जे आहेत ते त्यांचं काम करतायत। अदानीचं शक्तीपीठ मार्ग राज्यातून चाललाय, या जिल्ह्यातून चाललाय, अदानीचा कोळसा वाहण्यासाठी चाललाय, त्याचाही आम्ही निषेध नोंदवला। पण हा स्मार्ट मीटर गोरगरिबांच्या मुळावर उठलेला आहे।
कारण की ज्या गोरगरिबांकडे पैसेच नाहीत, मध्यमवर्गीय आणि अल्प पैसे असलेला शेतकरी फार नागरिक खूप आहे या राज्यामध्ये, त्यांनी जायचं कुठं? त्याचा बॅलन्स संपला, प्रीपेड मीटर आहेत ते, बॅलन्स संपला की लाईट जाते आणि ज्यावेळेस त्यांच्याकडे पैसे येतात त्यावेळेस ते रिचार्ज करणार. आज काय मागणी केली, मग आज त्यांनी काय प्रतिसाद दिला? आज आम्ही सांगितलं की जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही निवेदनात सांगितलं की आजपासून या जिल्ह्यामध्ये आम्ही स्मार्ट मीटर बसवू देणार नाही. प्रशासन जबाबदारी झटकत आहे. आम्ही म्हणलं तुमच्या वरिष्ठांना कळवा, आजपासून मीटर सक्ती केली जाणार नाही. सक्तीने मीटर बसवलेले आहेत, दुप्पट तिप्पट लाईट बिल येत आहे, त्याचा निषेध म्हणून आम्ही आज हे आंदोलन केलं. बसवलं तर मीटर बसवलं तर परत आम्ही आता यापुढे मीटर फोडायचं आंदोलन सुरू करू. हां, आम्ही जाहीर करतो, कारण की हा गोरगरिबांच्या खिशाला कात्रीचा विषय आहे. त्यांच्यावर जो अन्याय होतोय त्याच्या विरोधात आम्ही या ठिकाणी उठलेलो आहे.